Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Novangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. रचना किचनमध्ये आहे. टिफिन रेडी झाला आहे. नाश्ता रेडी करत आहे. आईची छान पूजा चालू आहे. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. टिफिन रेडी झालं ऑलरेडी आणि नाश्त्यासाठी आहे पराठा. यम्मी खाते पण सनीला नाही आवडत आहे बघा. मी हे खाते आज चाट बॉइल्ड काय रे होतं चवळीच्या शेंगा आहेत ना त्याला हे केलंय. चलो बाय, काळजी घे, लवकर ये. सो आता वाजले आहेत 1:15 आणि मी चालली आहे नायसाला स्कूलला पिक करायला. हे घे. हाँ चलो ही लिपस्टिक लाव का ही लाव, डार्क ना, कारण मी नेहमी पिंकच लावते ना. सो आय वॉन्ट टू ट्राय समथिंग एल्स. काय डार्क हे लाव. घेतले तर एक पण मला भीती वाटते लावायला. किती वेळ अजून? मला म्हटली मगासपासून फटाफट आवर. 8 वाजलेत. 2 मिनिट्स. आता कशातनं कोणता कलर काढले हे पण नाही माहित मला. चल मला सांग फटाफट. झालं. सो बॅक टू होम. आलो आहे क्लिनिकवरून आणि आता वाजले आहेत 8. पण आमचं बाहेर जाणं मॅन्डेटरी आहे कारण खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत ज्या रचनाच्या बर्थडेला मी सरप्राईज देणार होतो. पण एनिवेज काय आहे ते तुम्हाला समजेलच. आणि येस, रचना आणि नायसा रेडी होत आहे. सो स्टे ट्यून. चलो. नायसाचं छान घर आहे. चलो लेट्स गो. लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. आई चल. सो फायनली आम्ही आता निघालो. Breathe fresh air and enjoy yourself. कुठून फ्रेश एअर? खूपच ओरडते. हो पण अरे ओरडते म्हणजे बाहेर पण आवाज येतो. मला वाटतं त्याचं व्हॉल्यूम आपलं थोडं अजून शिकणं गरजेचं आहे. अरे आई, फ्रेश एअर म्हणजे आपण एसी लावलं ना, फ्रेश एअर होतंय. हो काय? अच्छा. ओके. सो माझा लवकरच बर्थडे येतोय आणि मी 1 महिना आधी खूप एक्साइटेड होती. आता ती एक्साइटमेंट थोडीशी ढूस होत चालली. एक्साइटेड आहे पण ती कसं सांगू तुम्हाला, मला नाही एक्सप्लेन करता येत. एनिवेज, सो सनी माझ्यासाठी पहिले बोलला की तुझ्यासाठी सरप्राईज होतं. सरप्राईज आहे पण अशा 10 वेळा 100 वेळा बोलून पण मी नाही, मी तर माझंच मी हे बघा काय झालं माहितीये का. एक गोष्ट आहे जी माझी खराब झाली आहे आणि मी फक्त त्याला म्हणते की ती खराब झाली, मला घ्यायची. ऐकवत नाहीये. सांगते. नाव इट्स बीन लाईक ऑलमोस्ट 1 मंथ आणि ते बिचारा असंच चालतंय, ढकलत चालू आहे. तर मी तर असंच म्हणत होती, जेव्हा युज करते तर बोलणारा ऐकणारा माणूस पण पाहिजे ना. आता मी बोलते तर कोणतरी पाहिजे, म्हणून मी सनीला बोलले की सनी घ्यायचं आहे रे नवीन, असं मला झालं ते. सो सनी बोलतोय मी तुझ्यासाठी सरप्राईज होतं ते आणि तू काय ठेवतच नाही. म्हणजे काय सरप्राईज, मला थोडी माहिती आहे, मी घेतलं नाहीये ना अजून, आता सरप्राईजच आहे. हो, त्याने मला ऍक्च्युली 2 ऑप्शन्स दिले की मला जी गोष्ट घ्यायची ते आहेत एअरपॉड्स. ते माझे खराब झालेत, म्हणजे एक कानाचं चालत नाहीये. ते लावल्यावरती काहीतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये लगेच ते रिजेक्ट होतं, ते चालत नाही. आणि दुसरं ते एका ह्याच्यावर नाही होते माझं एडिटिंग वगैरे, आणि आय नीड दॅट कंपल्सरी. मला एडिटिंगच्या वेळेस ते गरजेचं आहे. सो सनी मला म्हटलं की बघ तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एकतर मायकल कोर्सची बॅग नाहीतर एअरपॉड्स. हे पण मी जेव्हा ऐकलेलं, जेव्हा
एकदा कधीतरी तू मेन्शन केलेलं की मला अशी एक बॅग घ्यायची आहे पण खूप कॉस्टली आहे असं तसं तसं. हा. तर मी कॉस्ट बघितली, कॉस्ट बघूनच माझे डोळे असे बाहेर आले. मग म्हणून मग 2 ऑप्शन्स दिले मी रचनाला की या 2 पैकी एक कुठल्या तरी आपण गिफ्ट करू. म्हणजे मी काहीतरी रॅन्डमली देण्यापेक्षा तूच चूज केलेलं बेटर राहील. तुला काय एक्सपेक्ट होतं की काय बोलेल मी कशाबद्दल? की मी काय चूज करेल? एक ऑप्शन दिलं ना मला. हा हा. मी काय ते बोल तुझं एवढं बॅग दे ना मग तू इयरफोनच घे का म्हणजे तुझ्याकडे एकच आहे. बरोबर. बघ किती गुणाची बाळ आहे. तुला काय वाटतं की मी थँक्यू रे माझ्या बाबूला ते. तुला काय पर्स वाटतं मी की काय मी म्हणेल की पर्स नकोच, कारण पर्स मला माहिती रचनाचं तू- कसं असतं. सॉरी, रचनाचं पर्सचं असं आहे की ती आहे तिच्याकडे खूप स्टॉक. सो मी तिचं एक पाहिलं की ती बॅग्स घेते आणि कसं की एक वेळा 2 वेळा वापरून ती लगेच देऊन टाकते दुसऱ्यांना. म्हणजे माझं तिचं असं म्हणणं असं असतं की ते खराब होण्यापेक्षा खराब व्हायच्या आधीच कोणाला तरी दिलं आणि त्यांनी यूज केलेलं बेटर आहे. कारण मग ते तसंच पडून राहतं ना. एक तर माहिती ना बॅगचं लेदर ना हे सगळं असं निघत राहतं सतत. सो माझं म्हणणं आहे की आम्ही एवढं प्रेमाने घ्यायचं, एवढा खर्च करायचा आणि मग ती वस्तू तू दुसऱ्यांना देणार. सो तर म्हणून तो ऑप्शन कट. मी बोलू आता? बोल. अच्छा म्हणजे पण तुला काय एक्सपेक्ट होतं की मी काय चूज करेल त्या 2 मधनं? तू हेच करेल, काय? लॉंग टर्म बेसिसचा विचार करते तू पुढचा विचार करते फ्युचरचा. तू डेफिनेटली हेच केलं असतं. बॅगचं तू एवढ्यात तुला असं मध्येच कधीतरी असं झटके येतात पण लगेच मग रिअलाइज होतं की नको. सो पहिली गोष्ट, जी गोष्ट महाग असते त्याला मी खूप खूप वापरते, खराब होईपर्यंत वापरते. म्हणजे जे 10+ 15+ जे पण गोष्टी आहेत माझ्याकडे त्यांना मी एकदम असं पिळून गोष्टी वापरते. कारण इट्स लाईक हार्ड मनीने आपण ते घेतलेलं असतं. म्हणून त्याला मी असं मायकल कॉर्स यांनी मला दिली तर ऑब्व्हियसली ती खराब होईपर्यंत मी वापरेल फॉर शुअर, मला माहिती आहे. आणि माझ्याकडे जेवढे पण बॅग्स आहेत ना ते अजिबात ब्रँडेड नाही आहेत. एक अल्डोची याने मला दिलेली गिफ्ट, एक गेस्टची यावेळेस दिली जेव्हा आम्ही मकावला गेलेलो. सो हे 2च माझ्याकडे बॅग्स आहेत आणि ते मी खूप छान प्रकारे वापरते. बाकीचे जे बॅग्स आहेत ते आपले हे इकडचे जे लोकल ब्रँड्स आहेत त्याचे. सो त्याचं मला असंच असतं की ते खराब होण्याच्या आधी दुसऱ्याने यूज केलेलं बेटर आहे. कारण नवीन दिसली, नवीन कोणतं तरी असं छान असं पॅटर्न दिसलं की मला घेवशी वाटतं. मग असं वाटतं की अरे घरी जी बॅग आहे त्याचं काय करायचं, मग ते मी देऊन टाकते असं. आणि जे सनी म्हटलं ते बरोबर आहे. मी ऍक्च्युली पहिले मी जेव्हा त्याने मला ऑप्शन दिलं मी त्याला एकदम काही न विचार करता बोलली मला बॅग घे तू, मला नको आहे, मी घेईल एअरपॉड्स माझ्यासाठी असं मी म्हटली. पण मग नंतर विचार केला की ती बॅग घेणार, मग ती मी किती वेळा यूज करणार आणि मग ती एवढी महागाची घेणार हे पण आलं डोक्यात. मी बोलली नको, आपले एअरपॉड्सच बेटर आहेत. म्हणून मग आज मला सनी जे गिफ्ट करणार आहे ते आहे एअरपॉड्स, बर्थडे गिफ्ट. किती थॉटफुल गिफ्ट आहे. तू जरा विचार केलायस का की एअरपॉड्स असणार ते तुझ्या कानाजवळ असणार, कानातून तुझ्या हृदयाच्या जवळ असणार, नेहमी तुला माझी आठवण येणार. आणि एअरपॉड अशी गोष्ट आहे की तू डेली यूज करते एडिटिंगच्या वेळी. तर मला कोणत्या वस्तूची गरज नाहीये तुला आठवण करण्यासाठी. म्हणजे मी जेव्हा लांब असेल कुठल्या कामात असेल तर तुला ऍटलिस्ट माझी आठवण तरी राहील. मी तेच म्हणते आय डोंट नीड एनी असं छोटस काय गोष्ट किंवा असं रिमाइंड करणार की मला माझ्या नवऱ्याची आठवण आहे ना, मला गरजेचं आहे असं नाहीये, नसतं असं. पण मी असा विचार केला ना. काय बोलतोय, जाऊन दे, खूप बोललो आता आम्ही. सो हा मला घेऊन चाललाय आता. माझा बर्थडेला आता तारीख आहेत लाईक 2 वीक्स आहेत माझ्या बर्थडेला. 2 वीक्स आहेत. हा व्लॉग तुमच्यापर्यंत कधी येतोय नाही मला माहितीये, कारण आमचे जसं तुम्हाला माहितीये ट्रॅव्हल व्लॉग्स खूप लेट झाले आणि ते आम्ही पर्पसली लेट केलेले. खूप लोकांचं अजूनही थोडंसं एक्झॅक्टली नाही खूप लोकांचं कंप्लेंट होती की अरे 10 days झाले तुमचा व्लॉग आता येतोय एवढं.
पण तेच होतं की आम्ही गेलेलो मेघालयला नेटवर्क इश्यू एवढा होता. 7 days राहायला लागले असते. आणि मला पण कसं तरी वाटलं असतं की माझ्या चॅनलवरती काही जातच नाहीये. सो आम्ही खूप विचार करून ते केलेलं. आणि मग तिकडनं आल्यानंतर आम्ही हार्डली काही शूट केलेलं आहे. मध्ये मध्येच शूट करतो, कारण मी खूप आराम केलाय आणि गरजेचं आहे ते. एकदम त्या ब्रेकची पण गरज होती. अँड ट्रस्ट मी, फॉर द फर्स्ट टाइम या ट्रिपच्या वेळेस मी एवढी रिलॅक्स्ड होती ना. मला स्ट्रेस नव्हता. मी झोपायची लवकर, मस्त झोप माझी पूर्ण व्हायची आणि मला स्वतःला एवढं बरं वाटत होतं. आणि आय वॉज एन्जॉईंग माय ट्रिप. अजिबात मला तो स्ट्रेस नव्हता की अरे आता व्हिडिओ एडिट करायचं, हे करायचं, ते करायचं. आम्ही सगळं करून गेलेलो आधीच. एनिवेज, सो चला मग आता आम्ही चाललो आहोत सीवूड्स मॉल. आणि तिकडे मला सनी गिफ्ट घेणार आहे. ऍक्च्युली मला गिफ्टची पण काय गरज नाही, म्हणजे असं काही नाही की मला गिफ्टच हवंय. छान डेस्टिनेशन मी प्लॅन केलंय. छान डेस्टिनेशन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे सनी माझ्या बरोबर असणं माझ्या बर्थडेच्या वेळेस. दॅट इज द बेस्ट आणि अमेझिंग गिफ्ट फॉर मी. कारण आमच्यासाठी मेमरीज खूप मॅटर करतात. हे जे वस्तू आहेत हे आज आहेत, उद्या खराब होणार आहेत, ते कुठेतरी परत जातील. बट मेमरीज लास्ट फॉर एव्हर. आणि ते आमच्यासाठी खूप खूप या दोघांसाठी सुद्धा मॅटर करतं. आम्ही जेवढं फिरतो आम्हाला माहिती आहे आम्ही किती मेमरीज कलेक्ट केलेले आहेत. आम्ही किती आमचे त्यांच्याबरोबर त्या जर्नी बरोबर इमोशन्स आहेत. अँड वी आर गोइंग टू चेरिश फॉर एव्हर. सो काही नाही, मस्त जगून घ्या, मस्त फिरा, मस्त खुश राहा, मस्त खा, मस्त प्या. मेन आपल्या लव्ह वन्स बरोबर टाइम स्पेंड करा, हे जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. चलो लेट्स गो. आज फुर्सत मध्ये आपण आता नुसतं धप्पा करून जातो. ऍक्च्युली आम्ही हे बघा आता किती वाजले, 8:30 म्हणजे वाजले ना, तरी लेट आहे. तरी बट आमच्यासाठी 1 तास आम्ही खूपदा ना ह्या टायमाला घरी असतो आणि विचार करतो की आता निघायचंय. आणि सीवूड्सचा जो मॉल आहे ना, शार्प 10 वाजता सगळं बंद होऊन जातं. सगळं बंद होतं आणि 9ला सुरुवात होते बंद होण्याची. आम्ही लिटरली असं जातो आणि त्यांना विचारतो आहे का उघडं. दरवेळेस सगळे लोक नाहीच बोलतात. आणि आम्हाला लास्ट टाइम तर ते एसबेडावाले त्यांना फर्स्ट टाइम त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. सेकंड टाइम त्यांना कळलं, हे परत आले तर त्यांनाच काहीतरी वाटलं. ते बोलतात आहे या आतमध्ये. आणि मग आम्ही आतमध्ये गेलेलो. फॉलो करायचंय. एअरपोर्टवर केलंच असतं ना. चल पहिलं डायरेक्ट आपले तेव्हा इकडे जाऊ रचना. ऍपलचं पण असेल ना. OnePlus, सॅमसंग. OnePlus नाही, जर OnePlus आणि विवो आहे तर Vivo. ऍपल पण असेल. ते ह्याच्यावर शोधूया स्क्रीनवर. नायसाची एक्साइटमेंट नायसा बोलते आई किती सुंदर पेंटिंग. मी एवढ्या वर्षांपासून आहे, पण नायसा ह्या पट्ट्यात नेहमी रडतच असते. हे कसं दिसणार आहे तिला. आज मूड चांगला आहे. आज मूड चांगला आहे म्हणून. फायनली आम्हाला मिळालं आहे शोरूम. नेल पेंट, लिपस्टिक आहे, हे काय मस्कारा, सगळे नावं आहे. चला न्यू एअरपोर्ट घेतले. हा घे. असं नाही. आणि इकडे पण. ओके, आता काय करता? अगं तिकडे नाही, इथे कोण पाडशील ना. असे दिसतात. त्याचं कवर वेगळं आहे.
छोटू आहे. नवीन छोटू आहे ना हा. चला पुढे So जायचंय. Sunny was about to buy Apple Watch and since long time त्याला ते घ्यायचं आहे बिकॉज त्यांनी तसं काय म्हणतात हरवलंय. सनीचं हिचं वेगळंच आहे. नाही डिजिटल वॉच बाबांनी वापरलंच नाही, मी तरी वापरलं पण कारण मला गिफ्ट दिलेलं. Main, त्याला हेल्थचं चांगले आहे. हा हेल्थ रेकॉर्ड सो तो तरी अजून त्याचं हो नाही असंच चालू आहे. आता म्हणतो सगळं एकदम ऑलमोस्ट बिलिंग पर्यंत आलं आणि मग बोलतो नको आता नको पण नंतर घेऊया. मी गिफ्ट करेल तुला. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. तुझ्या बड्डेला आले. कोण आणेल चला मी तू? मोठी झाला. चला, 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 बंद करा. तोपर्यंत कोणता वर्जन येईल माहितीये का? आय एम सो हॅपी की सर मी राईट डिसिजन घेतलं की मला एअरपॉड्स घ्यायचे कारण मी एकतर तो ओल्ड व्हर्जनच वापरत होती किती वर्षांपासूनच आणि आत्ता मला जो घेतो त्याचीच मस्त ते ॲपलनी साईज शेप सगळं चेंज केलं आहे. सो एक आहे थोडा एक अजून एक खर्च आहे त्याचा कव्हरचा खर्च आहे. पहिले मला वाटलं ते छोट्या पहिलेच्या ह्याच्यावरतीच जाईल पण नाही. सो आता ट्रेनमध्ये बसलेली ना असंच हाय बाय चालू होतं नाहीसा आम्ही हा. करत होतो मग की आता बोलते आम्ही यांचे व्लॉग्स बघतो ते दुसऱ्या याला सांगत. अच्छा चल चलो थँक्यू सो मच सनी मला माझं Most बर्थडे गिफ्ट welcome. द्यायला. तसं नीड नव्हती Need बर्थडे होती. गिफ्टची नीड Need नव्हती पण जे दिलंय त्याची कारण birthday नीड gift- होती. बिचारी किती कंट्रोल केलंय बघ ना. हा किती कंट्रोल करते ती. कधी कधी थोडासा तो कंट्रोल निघून जातो पण एवढ्या लहान वयात पण कंट्रोल करणं आपल्याला नाही होत. स्वीट दिसलं की पण ते Really done. फायनली डन. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच फॉर अ ब्युटिफुल गिफ्ट. तरी बिचारा सनी म्हणते घेऊ का तुझ्यासाठी मायकल कॉर्सची पॅन. मी बोलली नको आय एम सॅटिस्फाईड विथ दिस कारण मी खूप खुश आहे. एक तर न्यू लुक आला आहे त्याला एअरपॉड्सला म्हणून मी जास्त खुश आहे. अजून तरी थोडी जास्त खुश झाली असते जर मला त्याचा केस मिळाला असतं. तर ठीक आहे मी बघू. चलो नाही तर खाऊ नको. बाय काळजी घे लवकर ये. हे असं बघितलं फ्रेम तर असं वाटतं आपण डॉल हाऊसमध्ये राहतो. इथे डॉल तिथे हे. आता सनी बघ वाजले 10:20 डायरेक्ट रात्री ह्याच टायमाला 12 तासानंतर. सो बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल आणि रचनाचा बड्डे आहे सो काहीतरी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं आहे अजून एक. सो मी चाललो आहे वाशीच्या इथे सेक्टर 17 इथे खूप सारे गाऊन्स मिळतात छान. सो बड्डे गाऊन घ्यायचा आहे मिडनाईट बड्डे सेलिब्रेशनसाठी. अँड बाकी बुके पोयम जी आहे ती लिहिलेली आहे सो रेडी आहे आणि बड्डे केक सरप्राईज आहे. डेकोरेशनची पण तयारी झाली आहे. सो लेट्स गो. सो इकडे आलो आहे मी वाशीला सेक्टर 17. सर्च इज ऑन पण अजून काय भेटलं नाही. लेट्स सी. चेंज करना तो चेंज कर सकता. सो फायनली घेतलं आहे मी टोकनमधून. लेट्स गो. होप सो तिला आवडेल. सो फायनली सगळं काय घेऊन आता मी चाललो आहे क्लिनिकला. अँड मग क्लिनिकवरून सगळं काय बघायचं आहे. सगळं काय प्लॅन केलं आहे ते व्यवस्थित होईल असं अपेक्षा आहे. कस्टमाइज करून घ्यायला सांगितलं आहे. ये अच्छा बना के देना. अच्छा बना के दो. सगळं काय घेतलं आहे बुके नंतर गाऊन बड्डे गाऊन. तरी असं वाटतं की अजून काय राहिलं आहे. केक पण कालच ऑर्डर केला आहे आणि डेकोरेशनसाठी पण सांगितलं आहे. बट स्टील असं वाटतं की अजून काय घेऊ आणि काय करू. सो आता मला इथे एक जीवा म्हणून एक शॉप दिसला आहे. तिथे मी छोटंसं एक पेंडेंट किंवा काहीतरी बघतो असं. अँड लेट्स सी काय डिसाईड होतं ते. हे आहे जीवा.
भाजी कोणाची बेलापूरची. फायनली काहीतरी डिसाईड केलं आहे आणि आय हॅव चूजन दिस वन गोल्ड हार्ट शेपचं. सो आय जस्ट होप तिला आवडेल. फायनली डन. सो केक आहे आमचा ॲज युजल नेहमीप्रमाणे प्रज्ञाज बेक हाऊस. अँड आय होप जसं सांगितलं त्याच्यापेक्षा भारी असेल. आय होप नाही मला माहिती. दे असं दे. सोडू हां सोड. एक मिनिट. सोड सोड सोड. राहून दे ना असं. सेम रेप्लिका आहे सेम आहे का? थँक्यू सो मच. आणि ही रचनाची स्पेशल ब्राउनी. अच्छा हे घेऊन जातो मी. तिला वाटेल हे घेऊन जातो. तिनेच ऑर्डर केलं ना. छोटे छोटे पीसेस पाहिजे. ओके सो थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी बर्थडे रचना इन ॲडव्हान्स. थँक्यू सो मच. सो बॅक टू होम. गाडीला मी चार्जिंगला लावलं आहे. EV चार्जिंग स्टेशन जे आहे आमच्या घराच्या इकडे सोसायटीमध्ये. आणि तिथेच मी केक बुके गिफ्ट्स आणि सगळं काही ठेवलं आहे. सो 12 वाजता ते मी पिकअप करणार आहे. आता असं बिहेव करणार आहे की काहीच नाही प्लॅन केलं आहे, आपण उद्या प्लॅन करू असं काहीतरी. लेट्स गो. डेकोरेटरवाला येणार आहे. सो त्याला मी इथे एक्सटेन्शन बोर्ड लावून सांगणार आहे की जे डेकोरेशनचं सामान आहे सगळं इथे ठेवायला. सो बॅक टू होम. आणि छान सरप्राईज दिला आहे मला गिफ्ट. बायकोने मस्त बनवलेत. त्यांचा बर्थडे आहे उद्या. अजून बिचारी भांडी घासते. आणि सगळं अरेंज केलं. वाजलेत 11:15. सो फटाफट फ्रेश होतो मी. कोणालाच काय आयडिया नाही आहे रचनाचं काय चालू आहे बघा. आता 11:15 लगेच चेंज केलं. रचनाला सांगितलं गाडी चार्जिंगला लावली ती काढायची कारण दुसरं एक वेटिंग आहे. सो त्याला त्याच्या आधी म्हणजे गाडी काढून त्याचा चान्स आहे. सो त्याला चार्जिंगसाठी द्यायचं आहे. सो तोपर्यंत मी घेऊन येतो. आणि बुके माझी आता फक्त 5 मिनिट्स राहिले. फटाफट मी जातो आणि डेकोरेशनचं स्टँड पण ठेवायचं. सो 3 मिनटं पुढं आहे. अजून 2 मिनटं बाकी आहेत. माणसाला काहीच आयडिया नाही आहे काय आहे म्हणून. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बायको. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बाबा सगळ्यांचे फोन आले. 12ची वाट बघून. हॅलो हॅलो. Beautiful flowers. Beautiful lady in the house. नाहीसा जास्त एक्साइटेड. Happy birthday
व्हाईट घातलं का व्हाईट नव्हतं घालायचा अशीच आहे नंतर. अरे माझा अवतार असं बघ नंतर. Happy birthday का व्हाईट नव्हतं घालायचं का नंतर घालायचं. Happy birthday to you. Happy birthday to you. God, हे कुठून आलं बाई, Surprise. हे कुठून आलं तुम्ही पण आला? Oh my God. एकटेच आले तुम्ही? Happy birthday. Okay, thank you. हो ना, हे कुठून आलं बाहेर बाहेर कधी या side. आणि बाजू बाहेर करत होता ही अवतार बघ माझा Happy birthday. थँक्यू तुला बिचारी So, हा झाली. सरप्राईज वन होता हा सरप्राईज टू होता हे काय सरप्राईज नाही पाहिजे हॅपी बर्थडे सरप्राईज आहे. मी पण surprise आणलंय. हे बघ. अच्छा म्हणून तू बोलला तू वाईट का घातलंय हा घालायचं तुला आता घालायचंय एवढं चांगलं घातलंय का तू? परत उद्या घाल उद्या घाल. उद्या घाल आता घाल उद्या परत. घालेल ना. नाही आता घाल ना बर्थडे साठी आता घाल माझी साईज माहित तुला काय माहिती तुम्ही एकटा झाला आणि आणि ओय, ओय, ओय. हा हॅपी बर्थडे वन पिक बोल स्पेशल सरप्राईज बायकोला सरप्राईज होतं हे पण घालायचं आता You have to wear this and this. अडकलं वाटतं ते मध्ये Surprises गायब झाले. काही नाही बॉक्स मध्ये सरप्राईज मी पण surprise दिल्यानंतर ओके. मला पण surprise. इयरिंग आणि पेंडेंट घालायचं हे आता घालायचंय वहिनी पण आल्यात वहिनीने आम्हाला सरप्राईज दिला येऊन छान वाटते एकदम हे मस्त आयडिया आहे एकदम. पटकन, हा? पटकिनी रिंग Surprise. लास्ट टाइम पण आणलेले ना वहिनींच्या इथे लपवलेलं आठवतं छान का आहे, मस्त शॉर्टकट आणि एकदम छान बनवलेली दिसते. शॉर्टकट मध्ये तरी त्याला 1 तास लागला बिचारा हो. अँड द बर्थडे गर्ल इज लुकिंग ब्युटिफुल थँक्यू खूप छान ड्रेस आणलाय माझ्याच मेजरमेंटचा आहे आणि मस्त आहे खूप मोठा आहे ये Thank you. Thank you. बर्थडे गर्ल आली आहे वाव, छानच बाबा एवढं शोधून कुठून पहिले आईला आवडेल पहिले व्हाईट कलर एकदम मस्त आहे छान आहे हा घे नायसाचं घे घे बोल काहीतरी बोल गर्ल आणि बॉय म्हणजे काय म्हणायचं याला? पाहिजे मग ठीक आहे आई तुमचं नाहीये हॅपी बर्थडे आई वाव आणि हे कोण आहे नायसा आणि आई बाबा कुठे आहेत? थँक्यू शुभेच्छा आशीर्वाद खूप सारं प्रेम सगळं तुम्ही आलात बापरे थँक्यू मस्त सुंदर आहेत. दादा कुठे आहेत? दादा जोपले हौशी दादा जोपले हे पण हे बा- आता बघा. कशी आहे लोकं? नाईस कलर छान आहे राहायचं लगे ऍडव्हर्टाइजमेंट आहे पारापाडी मस्त आहे साडी बघ का, चंदेरी बघ. सिल्क मध्ये का हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बस बस हॅपी बर्थडे थांब बस जायचं थांब बाबा आईला ह्या
छान मस्त एकदम सँडविच करून टाकले. या नाही असं वरती नको ना तुझं नाही आहे. कुठे गेले अक्का खा. मला एक बर्थडेला मस्त पर्स बिर्स घेऊन काय लागत पण. मिडनाईट वॉक पण चालली रचना. अच्छा आणि सुबक पडलं. हाऊ वॉज द सरप्राईज? मी एक्सपेक्टच नव्हतं केलं. मी ऍक्च्युली मूड म्हणजे एक्साइटमेंटच नव्हती आज बर्थडेची. काहीच अजूनही. आज 24th आहे. माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड माझा नवरा आहे. आणि हे आतमधलं सरप्राईज तर अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. आम्ही इथे गॅलरीत म्हणजे त्याने सगळं सेट. गॅलरीत नाही गेली. सॉरी काय म्हणतात Corridor. पॅसेज कॉरिडॉर पॅसेज. चलो सो होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर ऑल द लवली विशेस. थँक्यू सो मच. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय. पॅकिंग इज ऑलमोस्ट डन. आणि त्या सगळ्या गडबडीत सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट जे मी विसरलो द्यायचं बायको. वाटच बघत होती. मी मुद्दामून बोलली नाही. बघू आठवण येते की नाही, यावर्षी येत आहे की नाही मला. दरवर्षी मी रचनाला देतोच. माझी 11वी पोयम. ऍक्च्युली तू मध्ये मध्ये पण लिहिली आहेस, पण जर बघितलं गेलं तर लग्नानंतर बर्थडेला 11th बर्थडे माझा. हे म्हणजे जर हे एका साईडला असं ठेवलं, मी नेहमीच म्हणते, आणि बाकीचे ह्याने जे बाकीचं सगळं सरप्राईज ह्याने केलं किंवा करणार आहे किंवा जे काही गिफ्ट्स आहेत, जर ते असं तराजूमध्ये ठेवलं ना तर हे नेहमीच वरती असणार आहे. कारण हे फार मॅटर करतं. मी खूप काय म्हणतात, आता नाही वाचत, आता मी झोप येते कारण थोडीशी नंतर वाच. रिलॅक्स झाल्यावर आय जस्ट वॉन्ट टू रीड.